नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलवरती। तर 32 जिल्ह्यांचा अपडेट काय आहे ते समोर आलेला आहे। तर या 32 जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे पीक विम्यासाठी, तर पहिल्या टप्प्यामध्ये किती पात्र झालेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती पात्र झालेले आहे, त्याचबरोबर एकूण संख्या किती झालेली आहे, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र हे झालेले आहे। तर असे 34 जिल्ह्यांचा अपडेट आज आपल्या समोर आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये असू शकतो। आणि नवीन जे कोणी असेल आपल्या चॅनलवरती तर त्यांनी नक्कीच असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 आणि 23 तर यामधील 34 जिल्ह्यांचे पीक विमा वाटपाला दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात झालेली आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ते किरकोळ शेतकरी हे पात्र झालेले आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये सरासरी बहुतेक शेतकरी हे पात्र झालेले आहे। आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा कधी जमा केला जाणार आहे किंवा किती तारखेला जमा केला जाणार आहे, त्याचबरोबर हेक्टरी किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 80,445 शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा जो काही 2023चा पीक विमा आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा 2024चा जो काही पीक विमा आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्याचनंतर नाशिक, तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 शेतकरी जे आहे ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे आणि पहिला टप्पा सुद्धा किरकोळ हवा वितरित झालेला आहे। तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर। तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो 9,625 क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे। तर या अगोदरचे जे काही क्लेम होते ते पीक विमा कंपनीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेले होते, त्यामुळे हे काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले होते। परंतु आता जे काही क्लेम पास केलेले आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 1038 शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे। तर तो राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। त्यानंतरचा पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता सध्या 3,15,000 शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र केलेले आहे आणि यांच्या खात्यावरती सुद्धा येत्या 1 ते 2 दिवसांमध्येच हा पीक विमा वितरित केला जाणार आहे। तर या शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विम्याची रक्कम ही येणार आहे। आणि त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,83,591 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव। तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 शेतकरी हे पीक विम्याच्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहे। त्याचबरोबर सातारा। तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो 832 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरची जिल्ह्याची जी काही आणेवारी आहे ती 50 पैशापेक्षा कमी आणेवारी आहे, म्हणजेच हा जिल्हा दुष्काळ घोषित सुद्धा केला जातो। तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी पावसाचं प्रमाण हे 2023 मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये झालेलं होतं, तर त्यामध्ये सुद्धा दुष्काळ निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता जो काही रखडलेला पीक विमा आहे तो सुद्धा त्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,01,258 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे पीक विम्यासाठी। तर त्याच्यानंतर पालघर। तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो 170 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर रायगड असेल तर रायगडमध्ये सुद्धा 109 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्हा असेल तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,65,679 जे शेतकरी आहे ते पीक विम्यासाठी पात्र केले गेले आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामधील सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही क्लेम पास केलेले आहे त्या क्लेमनुसार या जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी पात्र झालेले आहे। तर त्याच्यामध्ये जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी आहे 2,35,751 शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे। त्याचबरोबर नंदुरबार असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,716 शेतकरी हे पात्र झालेले आहे। तर सरासरी प्रमाण लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील खूप कमी शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर यवतमाळ। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा
3,94,660 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर अमरावती असेल तर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,15,415 शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि लवकरच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे. त्याचबरोबर नंतर गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,099 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,49,016 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर लातूर असेल लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,20,000 16 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर परभणी जिल्हा तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,90,486 शेतकरी जे काही आहे ते पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. त्याचबरोबर वर्धा जिल्हा तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 16,000 शेतकरी हे पात्र झालेले 16,397 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर नागपूर जिल्हा असेल तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी हे पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे खूप झालेलं होतं आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही पिकं आहे आपली तर त्या पिकांसुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं. त्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देखील मंजूर झालेली आहे आणि जो काही खरीपचा पीक विमा आहे तो पीक विमा सुद्धा पात्र झालेला आहे. तर यामध्ये जी संख्या समोर आलेली आहे तर ती जी आकडेवारी आहे ती आकडेवारी म्हणजे 4,87,842 शेतकरी जे आहे ते या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे खरीप हंगामाच्या पीक विम्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,724 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याच्याबरोबर धुळा तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी जे काय आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर पुणे तर पुणेमध्ये सुद्धा 2,424 शेतकरी हे पात्र झालेले आहे. त्याचबरोबर ठाणे तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,031 शेतकरी जे काय आहे ते पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर रत्नागिरी तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा 461 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर नांदेड असेल तर नांदेडमध्ये सुद्धा 5 लाख शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर बीड असेल तर बीडमध्ये सुद्धा 8 लाख शेतकरी हे 8,13,649 शेतकरी हे पात्र झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त आकडेवारी जी आहे ती आहे बीड जिल्ह्याची तर बीड जिल्ह्यामध्ये 8,13,649 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यांचं जे काही दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपासंदर्भातलं अपडेट होतं तर ते आपण बघितलेलं आहे. आणि यामध्ये हेक्टरीचा आपण विचार केला तर हेक्टरी या जिल्ह्यामध्ये 25% जी काही अग्रिमची पीक विमा आहे तो या शेतकऱ्याच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये वितरित केला जाणार आहे. तर यामध्ये आता कोणत्या पिकासाठी तो वितरित केला जाणार आहे तर त्यामध्ये आहे कापूस असेल सोयाबीन असेल तूर उडीद मूग आणि जे काही उर्वरित पिकं असतील कांदा असेल तर या सर्व पिकांसाठी 25% अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे. त्याचबरोबर 5,000 ते 5,500 हेक्टरी म्हणजेच 5,500 ते 20,000 हेक्टरी जी काही मदत आहे ती या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर या पिकामध्ये 4 ते 5,000 इतका जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यांचं जे काही दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचं अपडेट होतं ते अपडेट आपण तसा विसर बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असेल तर असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन माहितीसोबत. सर्वांना धन्यवाद.